स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उद्घाटन सोहळा संपन्न। महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे। या उद्देशाने हे विशेष राष्ट्रीय अभियान सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात येत आहे। या अभियानाचे उद्घाटन चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। उद्घाटनपर भाषणात नागरिकांनी आपले आरोग्य जोपासले पाहिजेत। अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपला देश स्वावलंबी झाला आहे, पण आता विषमुक्त अन्नाची गरज आहे। रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे, म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आता विषमुक्त अन्नधान्य तयार केले पाहिजे। आपला परिसर, आपलं गाव स्वच्छ ठेवून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले। या अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील मुलींची रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली। यात 726 महिलांनी सहभाग नोंदविला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम साहेब गुळवे होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, डॉक्टर अशोक सारडा, डॉक्टर बाळासाहेब जाधव, डॉक्टर विवेक होळे, चाकूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र जयस्वाल, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, पपन कांबळे, डॉक्टर मिर्झा, शिवदर्शन स्वामी, रवी कुलकर्णी, नगरसेवक भागवत फुले, नरसिंग गोलावर, गंगाधर आप्पा कानवरू, सिद्धेश्वर अंकलकोटे, गणपत महाराज नितळे, मधुकर मुंडे, संदीप शेटे, अनिल राव वाडकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर ढेले यांनी केले। आभार डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले। दयानंद वाघमारे, चाकूर प्रतिनिधी। म्हणजे अहमदपूर तालुक्यात किनगावचं सुद्धा आपण जे अपग्रेडेशन करताय सर, त्याची पण गती आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं सर, इथे हे हायवेवर आहे, ट्रॉमा सेंटर पण आहे, पण माझ्या कर्मचाऱ्यांना राहायला सर क्वार्टर फार जीर्ण झालेले आहेत सर। त्याचा आम्ही प्रस्ताव दिला सर, निर्लेखनासाठी मला फक्त 86,000 रुपये लागत होते, ते पण अजून मला DPC मधून मिळाले नाहीत सर। थोडंसं आपण शब्द दिला तर ते मला त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून नवीन प्रस्ताव द्यायला सोपं जाईल सर। 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम याचं औचित्य साधून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा कालच वाढदिवस होता आणि त्याचंही औचित्य साधून हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष करीम साहेब गुळवे, तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, डॉक्टर प्रदीप ढेले साहेब, डॉक्टर अशोक सारडा साहेब, डॉक्टर बाळासाहेब जाधव, डॉक्टर विवेक होळे, डॉक्टर जितेंद्र जयस्वालजी, बालाजी भंडे, पोलीस अधीक्षक निरीक्षक चाकूर, नगरीचे उपनगराध्यक्ष साई हिपाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, नितीनजी रेड्डी, पपन कांबळे, डॉक्टर मिर्झा साहेब, सुदर्शनजी स्वामी, रविभाऊ कुलकर्णी, रामभाऊजी कसबे, भागवत फुले, नरसिंग गोलावार, गंगाधर आप्पा कानवरू, सिद्धेश्वर आप्पा अंकलकोटे, गणपतराव महाराज नितळे, मधुकर मुंडे, संदीप शेटे, अनिलजी वाडकर, उपस्थित सर्व डॉक्टर, स्टाफ, पत्रकार मित्र, लातूरून आलेल्या सर्व विभागाच्या प्रमुख डॉक्टर, आमच्या महिला भगिनी, उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या कार्यक्रमाचा उद्घाटनाने उद्घाटन झालं असं घ्यायचं। आपल्याला देशाची आणि राज्याची प्रगती करायची असेल तर 3 गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे। एक, आपलं स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे आणि स्वच्छ गाव आणि पिण्याचं पाणी, मूलभूत गरजा ह्याच आहेत। मग याला आपण आज खर्च एवढा मोठा सरकार करतोय, परंतु नागरिकांना मला वैयक्तिक विनंती करायची आहे की आपला गाव चाकूर सारखं शहर, आपला जर हिशोब केला आजचा आपल्या देशाची लोकसंख्या आणि वर्ष तर कटाकटी एक झालं नसतं। बरं, ऑक्सिजनची किंमत आपण एकदा भोगलोय, आपण इथं आहोत ते सगळे नशिबान आहोत।
बदलल्या काळामध्ये कोविड नावाचा जो रोग जगावर आला, आपल्या देशावर आला, त्यावेळेस काय आपल्याला डॉक्टर सांगायचे की आमच्याकडे बेड आहे पण ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन आहे पण बेड नाही. पण त्यावेळेस देखील आमच्या मेडिकल खात्याच्या सर्व लोकांनी, आमच्या अंगणवाडीच्या असतील, नर्सेस असतील, महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, खूप चांगली कामगिरी केली. अनेक ठिकाणी एखाद्या बाईचा नवरा जर कोविड झाला म्हटलं तर त्याला घरामध्ये तुम्ही एका रूम मध्ये राहा, आमच्याकडे येऊ नका, तुम्ही आला तर आम्हाला कोविड होत आहे. आणि मग काही गोळ्या आमच्या ताईने दिलेल्या अंगणवाडीच्या ताटामध्ये जेवण वाढायचं आणि ताट असं ढकलून द्यायचं, घ्या तुमचं तुम्ही. जवळ जर जाऊन दिलं तर ते ताबडतोब हवेमधून संसर्ग रोग असल्यामुळं त्याचा अटॅक व्हायचा. अनेक वेळेस पेशंटचे फोन यायचे आम्हाला की लातूरला आम्हाला बेड भेटला गेला, वेळेवर जायला गेल्या वेळेस डॉक्टर साहेब आम्ही पहिला सुरू कार्यक्रम हाच राबवला की माझा जो फंड होता त्याच्यातून जेवढे दवाखाने आहेत, जेवढे नागपूर अहमदपूर मध्ये रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आणि दवाखाने, एकाच दिवशी आम्ही चांगल्या प्रकारच्या अँब्युलन्स दिल्या की ज्याच्यामुळे आमचा एखादा रोगी लातूरला वेळेवर नाही पोहोचला तर त्याचा जीव चालला. त्याचं वाटप देखील इथं आपल्या आरोग्य दवाखान्याच्या पुढेच केलं. पण आता काही ठिकाणी त्या गाड्या मला दिसना गेल्यात, काही वापरामध्ये ना गेल्या. त्याचे कारण अनेक आहेत, ड्रायव्हरच नाही त्याला, मग त्याचा खर्च कुठून भागवायचा. चाकूरला तर अशी व्यवस्था केली की पत्रकारांनीच एक गाडी दिली एक्स्ट्रा अँब्युलन्स, म्हणजे सरकारची एक गाडी, माझी एक गाडी आणि पत्रकाराची एक अँब्युलन्स. पण त्याला ड्रायव्हर कुठे? नळेगावची माहिती घेतली, शिवाजीरावला म्हणलं बघा जाऊन दवाखान्यात काय चालायचंय. तिथली अँब्युलन्स आपली कामाला येत नाही, बंद आहे. का बंद पडले? तालुका अध्यक्षाला सांगितलं. आणि हायवे झाले, आपल्या लोकांना गाडी कशी चालवा माहिती नाही, रोड चांगला आहे, गाडीची कंडिशन काय माहिती नाही, बोर्डचं नॉलेज नाही, कुठं स्पीड कमी करावं, कुठं वाढवावं, कुठं ओव्हरटेक करावं, टायरामध्ये हवा किती आहे ह्याचा आपल्याला अंदाज नाही. आणि मग विनाकारण कुठतरी ओव्हरटेक करायला जातो. एखाद्याची गाडी ओव्हरटेक करून गेली की माझ्या पुढे गेलं की मग पुन्हा गाडी पळवतो. हे असं न करता आपल्याला आवश्यकतेप्रमाणे गाडीचं कंट्रोल, दिलेले रिडीमची सूचना केलेल्या, गोट्या गाडी कुठे उभा करायची आहे, आपल्यामुळं गाडी उभा केल्यामुळं दुसरी गाडी येऊन अपघात होत आहे, हे कॉमन मॅनला हे माणसाला सांगितलेलं आहे. इटिकेट मॅनर्स मध्ये सांगितलं की आपल्या उभारण्यामुळं गाडी, आपण कुठेतरी उभारण्यामुळं लोकांना त्रास होणे, हे सगळ्यांनी जर ठरवलं तर मग मात्र आपल्याला प्रगती व्हायला वेळ लागत नाही. सार्वजनिक ठिकाणचे शौचालय बघा प्रत्येक ठिकाणी करून ठेवलंय, पण वापरत नाही. आपण सवय लावायला पाहिजे. जपान सारख्या देशांनी एवढी प्रगती केली पत्रकार मित्रांनो, तिथलं जनरल टॉयलेट मी बघितलं, जनरल आपल्या इथलं 5 स्टार हॉटेल मधलं देखील नसतं. बस तिथं आमची उभारली, मुद्दाम बघितलं, अपंगासाठी एक वेगळं टॉयलेट बांधलं होतं. त्यांना म्हणलं बा मी अपंग नाही पण मला बघायचं आहे. तर एवढं सुंदर आणि लोकांनी मेंटेन केलं होतं. पण भारतीय माणूस कोणतरी ते अगोदर येऊन गेला, त्याची खून मला लक्षात आली. मुगाची डाळ त्यानं खात खात त्या टॉयलेटला गेला. मुगाची डाळ जपानमध्ये तर नाही, पण ते दाणे पडले होते. माझ्यासारख्या माणसाने दाणे टाकलेले बघून जपानचा माणूस टॉयलेट मध्ये दाणे घेऊन लॅट्रिन मध्ये टाकत होता. हे स्वच्छता काही एका दिवसात होत नाही. अगोदर आपल्या घरापासून, आता मी चॉकलेट खालो तर मी जर चॉकलेट कुठे टाकलं, हे शाळेत शिक्षण दिलं पाहिजे. आपण देखील तसंच केलं पाहिजे. आपलं घर स्वच्छ करतो आणि रस्त्यावर आणतात कचरा, घे नगरपालिका गरीब त्याच्या हे घ्या तुमचा कचरा. डस्टबिन त्यांनी लावलेलं आहे तिथं.